मिथिला, हा किती लळा लागलाय तुला परीचा. हो ना. अगं मोठी आई कसली, तू तर मला खरंच आई वाटतेस तिची. तुला खरं सांगू, मी पण माझ्या पिकूचूला एवढीच माया लावली असती, त्याच्यावर तुझ्या एवढंच प्रेम केलं असतं ना, तर आज माझा पिकूचू पण माझ्यासाठी असं बेबी पोळी बनवत असताना का. मला हेवा वाटतोय तुझा. आय मीन इन अ गुड वे. ओके. खरंच वहिनी, म्हणजे आई मुलीचं नातं हे असंच असतं का? हो ग मिथिला, असंच असतं. ए पण आता तुम्ही पण मनावर घ्या ग. हा म्हणजे तू विश्वजितला सांग, हा त्याला सांग की मला आई होणं जमलंय, आता आपलं एक मूल होईल असं तू सांग त्याला. तुमचं मूल. आमचं मूल. सोबत तिकडे उभा आहे. अरे तू चोरून चोरून औषध पिताय ना? नाही, मी परत काहीतरी थंड खाल्लात ना? जशाला त्रास होतो म्हणून औषध घेताय ना? कितींदा सांगितले तुम्हाला, ज्यानी त्रास होता अशा गोष्टी खाऊ नका. मग हे असं सारखं सारखं औषध घ्यायला लागतं. तो नाही सोडणार. म्हणजे हे थंड तो खातच राहणार काही ना काहीतरी, त्यामुळे त्याला त्रास होणार आणि मग तो हे कडू औषध घेत राहणार. हो ना, आमचं कोणाचंच ऐकत नाहीये तो. तूच सांगून बघ काय होतंय का. ठीक आहे, मी बघते. काय झालं ना, हात जरा माझे घाम फुटतो, हात थरथरतात, घसा दुखतो, म्हणून औषध घ्यावं लागतं ना. आता ते औषध ठेवा बाजूला आणि हे का. ठीक आहे. बेबी पोळी मी बनवलीये, मऊ मऊ आणि लसलुशीत. आजपासून मी रोज बनवणार आहे बेबी पोळी तुमच्यासाठी. आजपासून तुम्ही फक्त बेबी पोळीच खायची. मग बघा, तुम्ही माझ्यासारखी स्ट्रॉंग व्हाल. कशी झालीये? तुझ्यासारखी. हा वहिनी बोल. काय का नाही. हा कधी आलीस तू? मला कळवलं पण नाहीस. फॉरेनला जाऊन आलीस म्हणून वहिनीला विसरलीस वाटतं. वहिनी परकी झाली तुला. नाही वहिनी, तसं नाहीये. तसं नाहीये मग कसं आहे? मी जेव्हा बंडू काकांना फोन केला तेव्हा कळलं मला की तू आलीस म्हणून. कधी आलीस ते सांग मला पहिले. मी कालच आले. ठीक आहे, मला सांग तू माझ्यासाठी काय आणलंयस तिकडनं? तुमच्यासाठी सरप्राईज असेल तर अजिबात सांगू नको. कळलं का तुला? मी तिकडे तुला भेटायला येते. तू पॅलेसवरच आहेस ना? नाही वहिनी, तू इथे नकोस. मी आल्यावर तुला दाखवते. ही मला भेटण्याचं टाळते की काय? म्हणजे माझ्यासाठी काहीच नाही आणलं तिकडनं. हॅलो नेहा. मी आणलंय वहिनी तुझ्यासाठी. मी तुला भेटून देईन. हो हो हो, चालेल चालेल. पण कधी भेटशील सांग ना. मी 2 दिवसानंतर. नाही नाही, तू आराम करायलाच हवायस, कारण तुला ते लॅक्जेट वगैरे लागलं असेल ना. काय? ते नाही का, रात्रीची झोप येत नाही, दिवसात झोप येते. ते काहीतरी दिवस रात्र काहीतरी तुमचं ते विचित्र होऊन जातं, मग सकाळची झोप येतच नाही. असं काहीतरी आहे ना ते म्हणजे जेटलॅग वहिनी. हा तेच ते बरोबर बरोबर. ठीक आहे तू आराम कर. मी तुला नंतर येऊन भेटते. हा बरं, ठेवते. जर आत असेल तू अशी बोलायचं. सिम्मी, ते बरं झालं तुम्ही आलात. हा व्हिडिओ बघा. थांबा. परीने मिथिलासाठी बनवली बेबी पोळी. हो, ऍक्च्युली परी आल्यापासून मिथिला आणि विश्वजितच्या नात्यात किती फरक पडलाय ना.
मला काय वाटतं माहिती, परी आल्यापासून विश्वजितचं दारू पिणं खूपच कमी झालं. कमी म्हणजे काय, पितच नाहीये तो आजकाल. इजंट इट वंडरफुल? मला तर मिथिला आणि विश्वजितला बघून इतका आनंद होतो म्हणून सांगू. मिथिला तर ऍक्च्युली ना परीची मोठी आई झाली. मला काय वाटतं माहिती, परीसारखं कोणीतरी ना मिथिला आणि विश्वजितच्या आयुष्यात यायला हवं. त्या दोघांचं आयुष्य इतकं आनंदाचं आणि सुखाचं होईल ना. खरंच असं झालं तर किती मजा येईल ना. पप्पा, ओ पप्पा, काही हवंय का? तुम्ही या ना, बसा ना. नाही काही नको. काय झालंय? पप्पा, अगं सिम्मी, तो व्हिडिओ दाखवणार होतीस ना? आता कशाला? हं? काम झालं. एक चल आपण मोजूया. हा. चल, आजची तारीख सांग 25 मे, आणि उद्याची 26 मे, 27 मे, मग 28 मे, काय झालं मोठी आई? हा तुझं लक्ष का नाहीये? काय झालंय? नाही ग, उद्या 26 मे आहे ना. हा. तुझी मोठी आई आणि मोठ्या बाबांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. वाव! ये ये ये! उद्या आपल्याकडे पार्टी असणार. खूप मज्जा ना. उद्याच्या बर्थडेला जशी आली होती तशी. ये! म्हणजे म्हणजे गेम्स, रिटर्न गिफ्ट, केक कटिंग्स. वाव! सगळं असणार. नाही ग, का? सांग ना का? कसं सांगू ग परी तुला. हे तर मला आपली बायकोच मानत नाही. आजवर कधीच आम्ही हा दिवस साजरा केला नाहीये. पण ते आता खूप बदलले. कदाचित आवडेलही त्यांना सगळं, पण नाही आवडलं तर नको नको. उगाच जे मिळतंय तेही जायचं. अगं सांग ना मोठी आई, काय झालंय? का नाही म्हणतेस? अगं, मोठ्या माणसांचा बर्थडे साजरा करतात का कुठे? तो तर तुझ्यासारख्या गोड मुलींचा साजरा करतात. तू पण किती गोड आहेस ग मोठी आई. आता बघ मी काय करते, कशी गंमत येणार आहे. आता मी तुम्हाला एक काम हक्काने सांगतो. तुमच्या हातच्या त्या छानशा सुरळीच्या वड्या आहेत ना, त्या मला रोज खाऊ घाला, अगदी रोज. खरंच इतक्या आवडल्या? अहो, तुमच्या भुरभुरणाऱ्या भुऱ्या केसांची शपथ, खूप आवडल्या. ए मग मला एक सांग ना, या वड्या मंगूला पाठव, त्याला आवडतील का रे? आवडतील? अहो इतक्या आवडतील तुमच्या हातच्या सुरळीच्या वड्या की दर 1 तासाने तुमच्या खिडकीच्या बाहेर असा गिरट्या घालेल तुमचा मंगू. अय्या, खरंच? तुमच्या भुरभुरणाऱ्या भुऱ्या केसांची शपथ. हो हो. कोण आहे फोनवर? मम्मी आहे ना? ए, तिला नको बोलूस. नाही. तिला काही फोन सांगू बघू. नकोस. एक मिनिट, फोन बघू सर. हॅलो मम्मी. हे बघ मम्मी, मला माहितीये फोनवर तू आहेस. तू यांच्याशी गप्पा मारतीयस आणि तुला माझ्याशी बोलायला वेळच नाहीये ना. मी तुला फोन केला तेव्हा तू काय म्हणालीस, मला अर्जंट काम आहे. आणि हे होतं का तुझं अर्जंट काम? हॅलो हॅलो. फोन ठेवला तिने माझा. एक भाबडा प्रश्न पडलाय मला. आईशी सतत भांडलंच पाहिजे का? मी भांडत नव्हते सर, मी बोलत होते तिच्याशी. आमचं असं असतं बोलणं. ते बाजूला राहू द्या. तुम्ही इथे का आलात? ते काम होतं का? अरे हा, एक मिनिट सर. हे काय, मोबाईलचं कव्हर नकोय मला. मी आता ह्याला वेगळं कव्हर घेईन, कारण हा. हे काय? 100 रुपये. कसले 100 रुपये?
सर तुम्ही मला लंडनला गेल्यावर जे पैसे पाठवले होते ना त्याचं हे पहिलं इन्स्टॉलमेंट. नाही म्हणजे सर मला माहितीये की तुम्ही दिलेल्या युरोजची किंमत रुपयांमध्ये खूप मोठी आहे, पण सर कधीतरी 100 कधीतरी 500 असं करत करत ना मी वर्षभरात सगळे पैसे फेडीन खरंच. शेफाली शक्यतो डोक्याचा भाग वापरायचा नाही असं तुम्ही ठरवलंय का? हे 100 रुपये इन्स्टॉलमेंट तुम्हाला मी पैसे पाठवले ते मैत्री खातर. हे काय व्याजाने दिले होते तुम्हाला पैसे? मी तुम्ही अडचणीत होतात ना तेव्हा म्हणून पाठवले होते ना. आणि त्या मैत्रीची काही किंमत नाहीये. पण सर शेफाली हे पैसे परत घ्या, नाही तर नाहीतर मी तुमच्या घरी कधी येणार नाही. अहो काय झालं शेफाली? रडण्यासारखं काय झालंय आता इथे? नाही सर मी तुम्ही माझ्या घरी येणार नाही म्हणून नाही रडत आहे सर. मग कसा रडताय तुम्ही? तुम्ही किती चांगले आहात सर, किती मोठं मन आहे तुमचं. थँक्यू सो मच सर. तुम्हाला काय झालं? तुम्ही का असं करताय? नाही शेफाली, मी तुमची थट्टा नाही करत आहे किंवा तुम्ही रडताय म्हणून मी तुम्हाला चिडवत नाहीये. काय ना, तुम्ही एका स्वरामध्ये रडताय जे एका वेगळ्या टिपेला आहे. ते या खोलीमध्ये बॅलन्स करण्यासाठी मी वेगळ्या टिपेला हसतोय, म्हणजे खोलीमधलं वातावरण कसं एकसंघ राहील. बघा आता. सर तुम्ही असं हसू नका सर, तुम्ही वेडे वाटता. ओके. काय म्हणाली? स्वतः वेड्यासारखी हसते आणि मला म्हणते तुम्ही वेडे वाटता. काय शहाणपणा यार. नाही खरं तर हा वेडे. हा म्हणजे हे पेपर्स बघा, यात सगळं लिहिलंय. आम्ही म्हणजे माझा मुलगा विश्वजित आणि मिथिला हे परीला दत्तक घेऊ इच्छितात. आणि आम्हाला हे सगळं कायदेशीरपणे करायचंय. मिथिला आणि विश्वजितच्या आयुष्यात परी आली ना तर त्यांचं आयुष्य फुलून जाईल असा हा विचार माझ्या मनामध्ये आला आणि मग मीच हा पर्याय शोधून काढला. आणि मला असं वाटतं की नेहाला ही पर्याय पटेल, आवडेल आणि परीचं त्यानं तिचं चांगलं सूत जमतं ना. शेवटी दोघी एकाच घरात राहतील ना. तुम्ही हे नेहाशी बोललात का? नाही हो, सगळ्यात आधी तुमच्याशी बोलतोय आणि मग घरच्यांचं मत. तर मी माझं मत त्यांना सांगेन. परीसाठी कोण नाही म्हणणार? ती तर ऑलरेडी या घरातली झाली आहे. मला तिच्याशी बोलावं लागेल. अहो बोला ना, तुम्ही दोघं बोलून घ्या आणि जे काही होईल ना ते तुमच्या संमतीनेच होईल. मी निघू का? आणि हे पेपर्स मी घेऊन गेलो तर चालेल? अरे हो. ही फाईल कसले पेपर्स आहेत? प्रॉपर्टीचे का? नाही, हे परीचे अडॉप्शनचे पेपर्स आहेत. वाव, वंडरफुल. बघू बघू. हे पेपर्स तुम्ही नेहाला दाखवलेत का? नाही, तेच बोलायला गेलो होतो पण ती कामात आहे ना. नशीब मी वेळेत आले, नाहीतर घोळ घातला असता या गजनी म्हाताऱ्याने. काका, गावी सगळं ठीक आहे ना? हो. आंबे खाल्लेत की नाही? हो हो. आणि कुलदेवतेचं दर्शन घेतलं की नाही? नाही, ते राहिलं की काय? नाही हो, नाही गेलो होतो आम्ही. पहिल्या दिवशी कुलदेवतेच्या दर्शनाला गेलो देवळामध्ये, त्याच्यानंतर मग भाच्याच्या आमराईत गेलो होतो आणि मग नंतर रोज कोणाकडे तरी जातच होतो. नातेवाईक खूप आहेत ना गावात आमचे. अच्छा. बोला काका, काय झालं? काय काम होतं? हो. झाली का तुझी कामं? हो झालं काकू. ते काका गावी गेले होते ना, तिथे काय काय केलं हे सांगत होते.
काकांना गावी खूप आवडतं, हो ना काका? हो काय झालं, तुम्हाला काही बोलायचं होतं? हो पण तू त्यांना मिथिला विश्वजितच्या लग्नाच्या वाढदिवसाबद्दल बोलली नव्हतीस का? सांगितलं होतं त्यांना. तेच बोलायला आले होते. हा हो 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 काका, फंक्शन संध्याकाळी, त्यामुळे तुम्ही आता गेस्ट रूम मध्ये आराम करा. मी तुम्हाला सांगायला येणारच होते. बरं. काका मी जरा येते. हो हो नेहा, छान होते हा तयारी सगळी. थँक्यू काकू, मी येते हं, काका. हा नाही समीर, तू टेन्शन नको घेऊस, आपण करू काहीतरी. टेन्शन मला ऑलरेडी आलेलं आहे नेहा, आणि म्हणूनच टेन्शन जावं म्हणून मी तुला फोन केलेला आहे. माझं एक काम करशील? काय? शेफाली आहे ना, तिला पॅलेस वरती मी नाही तू इन्व्हाइट केलंय असं सांग. मी? हो, नेहा सांगेल तिला. यश, चालेल ना तिला असं सांगितलं तर? ऑफकोर्स ऑफकोर्स, काहीच प्रॉब्लेम नाही. हा. सॉरी समीर, ऍक्च्युली तुझा फोन आला तेव्हा आजोबा आणि यश इथेच होते, आणि त्यांनी मला फोन स्पीकरला टाकायला लावला. आणि त्याशिवाय आम्हाला कळलं कसं असतं रे की आम्ही आजोबा आणि नातू हे पक्के आहोत ते. तू घरी ये समीर, तुम्हा दोघांसाठी ओवाळणीचं ताट तयार ठेवायला सांगतो सुनबाईला. हा, अरे काय माणूस आहे हा, कट केला तरी. उगाच बिचारायला बोलू नका. विचारा समीर समीर. विचारा. सुनबाई, तुला माणसं ओळखायला शिकावं लागणार ग. हा, काय ना त्या समीरला तर ओळखायला शिकावंच लागणार. तू त्याबद्दल काही बोलू नकोस, भाऊ आहे तो माझा. हो असं होय, चला मी निघतो. अरे तो गजरा आणला सांभाळून टाक. हा भाऊ, कुठला कुठला गजरा? नाही कळ? नाही. अरे लपविलास तो हिरवा चाफा, सुगंध त्याचा लपेल का, प्रीत लपवणी लपेल का, प्रीत लपवणी लपेल का, माळून टाक. हो हो, चक्क गजरा आणलायस? असं म्हणतात की बायकोला नवऱ्याने आणलेला गजरा खूप आवडतो. असंही म्हणतात की नवऱ्याने बायकोसाठी आणलेला गजरा नवऱ्यांना माळून द्यायला खूप आवडतं. आणि आजोबाई म्हणाले ना की माळ म्हणून दे नाही म्हणाले. आजोबांनी सांगितले ते ऐकायलाच हवं ना. खूप धाकधूक होतीये. सगळं नीट होईल ना? डोंट वरी नेहा, एव्हरीथिंग्स गोइंग टू बी फाईन. आजोबांना बघितलंस ना तू, किती खुश आहेत ते. जानकी, पाहतीयस ना पॅलेस मधला हा बदल सुद्धा पाहतीयस ना तू. मला ना तू होतीस ना तेव्हाची आठवण येते. जसं आनंदी वातावरण, उबदार वातावरण, छान सगळं ते आठवलं. विश्वजित मध्ये होणारा बदलही तू पाहत असशीलच म्हणा. आज खऱ्या अर्थाने असं म्हणू शकतो आपण की मिथिला आणि विश्वजितचा संसार नव्याने सुरू होतोय. आणि केवळ केवळ परीमुळे बर का. आनंदाने आणि गोडव्याने भरलेली अशी ती एक लिमलेटची गोळी आहे. एवढीशी पण सगळ्यांना हवी हवीशी वाटणारी. आज परीला दत्तक घेतोय आपण, मिथिला आणि विश्वजितसाठी.
तू हवी होतीस ग आपल्या नातीला पाहायला, गोड गोड नात नुसती. तू बरोबर हवी होतीस. खरं म्हणशील मी अजून सांगितलं नाहीये कुणाला. सगळ्यांना एकदमच सांगणार, सरप्राईज. आणि माझी खात्री आहे, माझा हा निर्णय सगळ्यांना खूप आवडेल. आणि हे घर, हे पॅलेस पुन्हा सगळं आनंदाने भरून जाईल. सर, खाली सगळे आपली वाट पाहतात. हे पेपर्स घे आणि पुढे मी आलो. येतो. कपासोबत बशी, बुर्जी सोबत पाव. कपासोबत बशी, बुर्जी सोबत पाव. तुम्हा सगळ्यांचा मान राखून घेते समी. टिंबर टिंबर रावांचं नाव. वा 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 वा, छान आहे हा. टिंब टिंब राव. काय खरंच छान आहे. टिंब राव काय. मी काय म्हणतो शेफाली, तुझ्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव पण ना तू टिंब टिंब रावत ठेव. अरे अरे जातो कुठे इकडे थांब. ए यश, हा, काय टिंब रावर नका ना त्रास देऊ. यापुढे त्रास नाही देणार मी टिंब टिंब रावांना. बरं, नाव घेते. हा, हा सुनबाई, या नाव. अंधारात दिशा देत लुकलुकतो तारा नभात. आणि विश्वजित रावांचे नाव घेऊन धन्य झाले जगात. वा वा, छान घेतलात हो उखाणा. आता तुम्ही घ्या. मला नाही जमणार खरंच. मला नाही येत. अरे विश्वजित, मग तुला जमेल ते कर ना. काय करशील? हा, तू डान्स कर. तुझं ते फेवरेट गाणं होतं ना, ते कुठलं ते? ए जी ओ जी लोजी सुनोजी अरे अनिल कपूरच्या गाण्यांवर काय धमाल नाचायचं विश्वजित. तू भेट बाहेर, मग बघतो तुला. अरे ते नंतर, आधी नाच. तुम्ही आणि डान्स. ते ए नाही, उगाच नाही. या चल डान्स कर. चल 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 डान्स कर. चल रे. काका आज आम्ही काही ऐकणार नाही. चलो चलो, होऊन जाऊ दे. काका होऊन जाऊ दे. नाही नाही, अगं खरंच नाही. डान्स वगैरे काय, तू पण काय संबंध? नेहा बरोबर परी फ्रीच आहे की मग कशासाठी? नाही नाही नाही, नेहासाठी नाही, ते मिथिला आणि विश्वजित साठी म्हणून आजोबा परीला दत्तक घेणार आहेत. काय बोलताय? काय हे कसं शक्य आहे? काय काय बोलताय? काय हो, कसं शक्य आहे? हा, मग मी पण तेच म्हणते ना, कसं शक्य? काय काका, काय बोलत फिरताय तुम्ही? मी नाही बोलत, आजोबा बोलत होते. आजोबा? हो. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की त्यांना वेड लागलंय का? तुम्हाला वेड लागलंय? नाही हो. नाही हो. काय तुम्ही ना मस्करी करताय का? हे काय हो काय नाही काय? काय चाललंय काय काका तुमचं? नुसतं ना तुमचं बोलणं काहीतरी भलतंच चाललेलं असतं. हो, आपण कुठे आहोत, काय करतोय याचं थोडं तरी भान ठेवा. हा, लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी काहीतरी अतरंगी चाळी करतच असता, म्हणून हे सगळे घोळ होत असतात. ही मस्करीची वेळ आहे का काका? काय बोलता तुम्ही? नाही हो, नाही हो. चुप बसा. तुम्ही त्या लग्नासाठी, त्या बर्थडेसाठी काही आणलंय का? येताना असं काहीतरी गिफ्ट वगैरे? बघा मी कसा बुके आणलाय. तुमच्या हातात काहीच दिसत नाहीये. मी 1000 रुपयाचा बुके आणलाय माझ्या खिशातनं पैसे घालून. माहिती का तुम्हाला? आजचा दिवस मी पाहेन असं मला कधीही वाटलं नव्हतं. आज प्रत्येक जण आनंदात आहे, खुशीत आहे. नाच काय, गाणं काय,
आणि शेवटी सण सण म्हणजे असतं तरी काय दुसरं. आज चौधरींच्या या पॅलेसमध्ये सणा समारंभाने मोठ्या धूमधडाक्यात प्रवेश केलेला आहे. आणि याचं एकमेव कारण फक्त परी. नेहा, मला खात्री आहे की आज आजोबा परीला नक्की एक्सेप्ट करतील. परी म्हणजे एक आनंदाचा असा खळखळता झरा आहे. तिने सगळ्यांना लढा लावलाय, सगळ्यांना जीव लावलाय त्या पोरीने. पण कसं असतं की कधी कधी काही ठिकाणी असं तोकडं पडतं. तसं काहीच हिच्या बाबतीत झालेलं आहे. म्हणजे आसपास सगळं आहे. जीव लावणारे आजी आजोबा आहेत, आईसारखी वाटणारी अशी नेहा आहे, आणि आता मोठी आई आणि मोठे बाबा, आणि आम्ही सगळे. म्हणून परीच्या बाबतीत मी एक निर्णय घेतलाय. मी असं ठरवलंय की परीला आपल्या परिवारामध्ये सामावून घ्यायचं. आजोबांना काही कल्पना होती का? या घरामध्ये परीला आपल्या हक्काचे असे आई वडील मिळवून द्यायचे. परीला मी दत्तक घ्यायचं असं ठरवलंय. लेट मी एक्सप्लेन. नेहाचं आधी एक लग्न झालंय. नेहाच लग्न झालं होतं आधी. त्या लग्नातूनच तिला परी झाली. पण परी पोटात असतानाच परीचे बाबा तिला सोडून गेले. म्हणून नेहाने एकटीने परीला सांभाळलंय. म्हणून मी अँब्युलन्स मधून तिला भेटायला जात असताना मला अडवण्यात आलं होतं ना. एकतर तुमची तब्येत बरी नसताना तुम्ही अँब्युलन्स मध्ये नेहाच्या घरी निघालाय. ओके, माझा फोन जप्त केलाय. तुम्ही यशशी आता फोनवरती बोलत नाही आहात. हे बघा, ही सगळी सरासर चिटिंग आहे, तुम्ही लक्षात ठेवा. अरे धावत्या अँब्युलन्स मध्ये चढून तू चिटिंग केलीये. हे बघा, तुम्हाला त्रास होईल बरं का. अहो, तुम्ही आता आजारपणामधनं उठलेला आहात. जरा काही खालीवर कमी जास्त झालं ना तर यश चिडेल आपल्यावरती. नाही चिडणार, मी बोलेन त्याच्याशी. अरे ते जाऊ द्या, तुम्ही चला ना पॅलेसवर प्लीज. तिथून परत येत असताना अचानक परी समोर आली तेव्हा सगळे गोंधळून गेले होते. आई, कोण आलं होतं? मी जेव्हा तिला इथे बोलवलं तेव्हा सगळे टाळाटाळ करत होते. ज्या दिवशी परीने नेहाला आई म्हणून हाक मारलं तेव्हा सगळ्यांचे चेहऱ्याचे रंग उडाले होते. आणि मी पुस्तकावरती परीचं नाव लिहायला लागलो तेव्हा तू विषय बदलला होतास ना. परी राणी, तुमचं संपूर्ण नाव सांगा. माझं संपूर्ण नाव परी. परी. आजोबा, मी काय म्हणतो, कवच तर मी घातली नाहीत, निदान नाव तरी मला घालू द्या ना पुस्तकांवर. नाही तर काय आमची टीम हरायची उगतच. हे सगळं मला का नाही सांगितलं? का लपवलं माझ्यापासून? तुम्ही लग्न करण्याच्या आधी मला हे सांगावंसं वाटतं नाही तुला? का तुझ्या लेखी माझी तेवढीही किंमत उरली नाही आता?
आमच्या भावनांपेक्षा तुमचं खोटं हे जास्त मोठं होतं. अरे तुमचं लग्न झालं असं समजून आपण कित्येक गोष्टी केल्या, एकदाही तुमची सत्सद्विवेक जागी नाही झाली. नात्याला जागावं असं नाही वाटलं तुम्हाला? अगदी मी विल बनवेपर्यंत एकदा तरी खरं सांगावं असं तुला वाटलं नाही यश? अरे का फसवलं ना मला? पप्पा पप्पा याआधी यशसाठी मुलगी आणली होती तेव्हा तुम्ही म्हणाला होतात की आपल्या यशला लग्न झालेली मुलगी नकोय. यावेळेला तुम्हाला कसं सांगायचं म्हणून घाबरलो होतो. आणि त्यातच आपलं यश नेहाच्या प्रेमात पडला. म्हणून लपवायचं? नाही सांगणार होतो पण ते सांगायच्या आधीच तुमची तब्येत बिघडली, मग त्यामुळे खोटं बोलावं लागलं आपल्या यशला. तुम्हाला कुठलाही शॉक सहन झाला नसता आजोबा. डॉक्टर्सनी आम्हाला तसं वॉर्न केलं होतं. वी वर हेल्पलेस. मी काय करायला हवं होतं? यश बरोबर बोलतोय पप्पा. आम्ही तुला मी एकदा सांगितले गप्प राहा म्हणून. कळत नसेल तर बाहेर जा. आय एम सॉरी प्लीज. पण तुम्ही यशचं खोटं मनाला लावून घेऊ नका पप्पा. एक मिनिट. तुला हे आधीपासून माहिती होतं? हो. आणखीन कोणाकोणाला हे सगळं माहिती होतं? तुला माहित होतं? जानकी, बरं झालं आजचा दिवस पाहिला तू नाही आहेस. ते बघावलं नसतं तुला. त्याच्यावरती मी स्वतःही पेक्षा जास्त विश्वास ठेवला. आज त्याने मला मूर्खात काढलंय. एका नजरेत सगळ्यांना पारखणारा, सगळ्यांना ओळखणारा हा जगन्नाथ चौधरी फसला. त्याच्या नातवानीच त्याला फसवलं. यशवरती आंधळा विश्वास टाकला ग मी. हेही नातं फोल ठरलं. आजोबा, तुमच्याकडे माफी मागायला आली. मला माहितीये जे काय झालं त्याला क्षमा नाहीये, पण यात जर खरंच कोणाची चूक असेल ना तर ती माझी आहे आजोबा. त्यामुळे तुम्ही प्लीज मला बोला, मला ओरडा. जी काय सजा द्यायची असेल ना ती मला द्या, पण प्लीज यशची अबोला नका धरू प्लीज. आजवर जो माझ्याशी कधीही खोटं बोलला नाही, बारीकशी नखा एवढी गोष्ट सुद्धा त्यांनी माझ्यापासून कधी लपवली नाही. आज त्यांनी एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवली आणि तरीही मी रागवायचं नाही तेवढा अधिकार नाहीये मला.
तुझ्यावरही विश्वास ठेवला होता मी. तूही तेच केलंस. सुरुवातीला तू नवखी होतीस, तुला माहिती नव्हतं हा म्हातारा कसा आहे म्हणून. पण नंतर आपलं नातं हक्काचं झालं होतं ना. हक्काने तुम्हाला सांगत होतीस की आजोबा वेळेवरती औषध घ्या, थंड खाऊ नका, जास्त बाहेर पडू नका, आराम करा. 1 ना 2 दिवसाला 50 सूचना देत होतीस तू हक्कानी. आपलं नातं हक्काने मिरवत होतीस सगळीकडे. पण त्याच हक्कानी मला खरं सांगावं असं कधी नाही वाटलं तुला. तुला माहिती होती की हा म्हातारा ह्या परीमध्ये गुंतलाय, त्याचा जीव त्याच्यामध्ये गुंतलाय. तुमच्या नात्याबद्दल, परीबद्दल कधीही खरं सांगावं असं वाटलं नाही तुला.